मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय रायगडचे खासदार सुनील तटकरेंच्या प्रभावी मांडणीमुळे शक्य. केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेबांचे मानले आभार आणि कौतुक. केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. खासदार सुनील तटकरे साहेबांच्या प्रभावी भाषण आणि विषय मांडणीमुळे हे सहज शक्य झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हा महत्त्वाचा निर्णय घेतला. केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेबांचे मानले आभार आणि केले कौतुक. प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी खासदार सुनील तटकरे साहेब प्रयत्नशील होते. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. I am Sunil Tatkare from Raigad, where from great warrior Chhatrapati Shivaji Maharaj established in the Swaraj. He was great, more than even Alexander and Napoleon. So I am proud of that. Sir, I am raising an urgent matter of public importance related to Marathi language. It is an official language and co-official language in Maharashtra and Goa state respective. This language is spoken by more than 83 million speakers in 2011 in India. Sir, I am making a point that the center is belittling Marathi language. One of these is lowering the status of language by closing down the Central Marathi News Unit of All India Radio in its news headquarters in New Delhi Services Division. Sir, I am asking the government that the Central Marathi News Unit of Delhi should immediately restore. This is my, sir, humble request when we are asking for Marathi language to get Abhijat Bhasha Darja. So I am requesting an humble suggestion for the Union government. Thank you very much.